हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ. आजचा आपला व्हिडिओ असा आहे की देवघरातील कळसावरील नारळाला जर तडा गेला तर काय करायचं आणि तडा गेला किंवा हा तडा जाऊ शकतो किंवा तडा गेल्यावर आपल्यावर कोणतं संकट येतं किंवा काय होतं त्याविषयी मी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगणार आहे. कृपया व्हिडिओ संपूर्ण बघावा आणि व्हिडिओला लाईक करावं आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करत जा. आपला स्वामी परिवार मोठा होऊ द्या ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आणि चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा. चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया. आजच्या व्हिडिओमध्ये अशी माहिती जाणून घेणार आहे की आपल्या देवघरातील नारळाला तडा गेला किंवा तो अचानकपणे फुटला तर हे कशाचे संकेत आहे किंवा काय होणार आहे तीच माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आपल्या कळसावरील नारळाला जर का तडा गेला तर काय करावं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर का आपल्या देवघरातील नारळाला तडा गेला किंवा तो अचानक फुटला, अशी चीर जाते किंवा अशी ऊल पडते तर तो जर का फुटला तर याचा अर्थ किंवा संकेत हे याबद्दल मी थोडक्यात माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष सुद्धा म्हटलं जातं. नारळाचे बहुगुणी उपयोग आहेत. नारळामध्ये औषधी पोषक घटक लाभ गुणांनी सुद्धा असतात. नारळ हा मंगलमय असल्यामुळे प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण फोडत असतो. हिंदू परंपरेनुसार नारळ हा सौभाग्यदायी आणि समृद्धीचं प्रतीक आहे. आपण एखाद्या नवीन घरामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा सुद्धा नारळ आपण फोडतो किंवा एखादी गाडी नवीन खरेदी केली तेव्हा सुद्धा आपण नारळ फोडत असतो किंवा आपल्या घरात एखादं लग्न असलं किंवा विवाह ठरला किंवा आपल्याला कोणतंही कार्य असू द्या, आपलं कोणतंही शुभ कार्य असो तर आपण पहिले काय करतो, पूजा करतो आणि नारळ फोडतोच ना. किंवा आपल्या घरात विवाह ठरला व पूजा असली की आपण नारळ फोडतच असतो. किंवा आपल्याला एखादा नवीन व्यवसाय करायचा आहे, आपण जर एखादं दुकान टाकलं, कोणता धंदा टाकला किंवा काहीही करणार असो तेव्हा आपण काय करतो, पहिले नारळच फोडतो. यावेळी प्रत्येक वेळी आपण कोणत्याही कार्याला शुभारंभ जेव्हा करतो तेव्हा नारळ हा फोडतच असतो. तर आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने कलशाची स्थापना केली जाते. तर आपण प्रत्येकजण त्यावर नारळ ठेवतो, म्हणजे कलश आपल्या देवघरामध्ये स्थापन करतो. आणि मी एक सांगेन की ज्या कोणी माझ्या ताई असेल त्यांनी तुम्हाला जर माहीत नसेल की आपली कुलदेवी कोणती आहे, काय आहे, तर मी त्याच्यावरतीही व्हिडिओ बनवेन. मला फक्त तुम्ही असं कमेंटमध्ये सांगा जा, कमेंट करत जा की कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे, त्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर मी त्याविषयी तुम्हाला व्हिडिओ पाठवेन आपल्या चॅनलवरती आणि तोही आवर्जून बघा. मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगेन. आणि इथे एक सांगेन, कुलस्वामिनीचा आपल्या कुलदेवीचा आपल्याला कळस आपल्या देवघरामध्ये आवर्जून ठेवायचा आहे. आता कोणी म्हणेन की आम्हाला माहीत नाही किंवा आता यावरतीही आपला जो कळसाचा व्हिडिओ आहे तो जो कोंब आलेल्या नारळाला काय करायचं तो व्हिडिओ अगदी आपला प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये मला खूप कमेंट येत आहेत आणि अजूनही तो व्हिडिओ चालूच आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे खास करून, कारण कमेंटमध्ये मला एवढं उत्तर देणं शक्य होत नाही. म्हणून मला असं वाटलं की मी यावरती एक व्हिडिओच करावा, कारण कमेंटमध्ये मी लिहून किती लिहिणार. त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी करत आहे.
तर कृपया व्हिडिओला प्रतिसाद द्या आणि आवश्यक म्हणजे लाईक करायचा। तर लाईकने काहीही भेटत नसतं, फक्त माणसाला एक आनंद भेटतो, तोच आनंद तुम्हाला मला द्यायचा आहे। आपली जी कोणती कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या नावाने आपल्याला आपल्या घरामध्ये कलश हा स्थापन करायचा आहे आणि त्या कलशातील पाणी कधी बदलायचं तर ते पाणी तुम्ही रोजही बदलू शकता तुमच्याच्याने होत असेल तर, किंवा मंगळवार आणि शुक्रवार या दिवशीही तुम्ही पाणी बदलू शकता घटामधलं। आणि एक सांगेन, ते पाणी आपल्याला इकडे तिकडे फेकायचं नाही। त्या घटातलं पाणी सर्वात पहिले आपण जेव्हा तो घट देवघरामधून उचलून घेऊ तेव्हा आपल्याला त्यातलं थोडं थोडं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे, शिलकावा द्यायचा आहे आणि नंतर ते पाणी तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायचं आहे आणि दुसरं नवीन ताजं पाणी तुम्हाला भरून ठेवायचं। त्यावरतीही मी एक व्हिडिओ जरूर करेन सविस्तर तुम्हाला, पण तो व्हिडिओ फेस कॅम्पचा असेल। कुलस्वामिनीच्या नावाने स्थापना केली जाते। आपण प्रत्येक जण त्यावर नारळ ठेवतो। आपल्या देवघरातील या नारळाला माता लक्ष्मीचं प्रतीक सुद्धा मानलं जातं आणि आपल्या देवघरातील नारळ हा जसा वाढत जाईल तशी आपल्या घरामध्ये भरभराटी होत असते आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते आणि भरपूर प्रमाणात पैसा सुद्धा येऊ लागतो। म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने आपल्या घरामध्ये पैसा येत असतो। कुलदेवीचा आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त होतो। त्यासाठी आपण कुलदेवीचा घट हा अवश्य ठेवावा आणि तो घट ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा आहे आपल्याला देवघरामध्ये, मंदिरातच। आणि आपण अचानक सफलतेच्या उंच शिखरावर सुद्धा पोहोचत असतो, याचा संकेत आपल्याला हा नारळ देत असतो। पण माझ्या ताई किंवा मैत्रिणींनो, जर नारळाला तडा गेला तर घाबरण्याचं काहीही कारण नाही। खरं तर त्याचा असा संकेत आहे की आपल्या कलशावरील नारळाला तडा जातो आणि हा देखील मोठा संकेत आहे। आणि असं झाल्यामुळे आपण घाबरतो आणि आपल्या मनामध्ये अनेक असे खूप प्रश्न निर्माण होतात, समस्या आपल्याला दिसतात की आता काय होणार आहे, की काय झालं, कोणतं कारण असेल याला। आपण असं विचार करत असतो की नारळाला तडा गेला की काय होईल, कसं होईल। आपण म्हणजे आपल्याला टेन्शन येतच ना। आता माझ्या त्या नारळाला अजून गेलेला नाही, परंतु आता ज्याच्या नारळाला गेला त्याला वाटत असं की या नारळाला का तडा गेला असेल। कारण मित्रांनो, घाबरण्याचं कुठलंच कारण नाही, कारण हा तडा गेलेला नारळ असा संकेत देत असतो की आपल्यावर खूप मोठं संकट येणार होतं, पण ते येता येता ते टळलं आहे आपल्या कुलदेवीच्या नावाने किंवा त्यांच्या कृपेने। आपलं ते संकट अगदी अलगदपणे टळून गेलेलं आहे। जर आपल्या घरावर किंवा आपल्या घरातील व्यक्तीवर एखादं मोठं संकट येणार असेल तर त्यापासून आपली त्या संकटापासून सुटका झालेली असते किंवा ते संकट आपल्यावरून टळले आहे आणि त्यामुळेच या नारळाला तडा गेलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे। तर मैत्रिणींनो, कधी कधी आपल्या वाईटावर जी व्यक्ती असतात ती आपल्यावर जादूटोना किंवा करणी बाधा किंवा अघोरी शक्तीचा प्रयोग सुद्धा ते करतात, आपल्यावरती करत असतात। तर अशा वेळी सुद्धा त्या नारळाला तडा जाण्याची शक्यता असते। म्हणजे आपल्या कुटुंबावरती जर संकट येणार असेल तर ते या नारळावर येते, कारण आपली कुलदेवी आपल्या स्वतःवर ते संकट ओढवून घेते। तिच्या परिवाराला की तिच्या लेकराला ती कोणतंही दुःख पोचू देत नाही। अशा वेळी सुद्धा तो नारळ तडा जाऊ शकतो आणि त्या नारळाला तडा जातो आणि त्यामुळेच आपली व आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची सुटका होते आणि आपल्यावर जी येणारी बाधा होती ती टळते। आणि त्यामुळे तुमच्या देवघरातील नारळाला जर तडा गेला तर अजिबात घाबरू नका। तुमच्यावर जे येणारे संकट आहे ते टळले आहे हे लक्षात ठेवा आणि असा तडा गेलेला नारळ वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे। आपल्या घराजवळ जिथे कुठे, आता घराजवळच थोडी नदी असणार आहे, एक सांगण्याचं तात्पर्य झालं म्हणजे जिथे कुठे पाणी असेल, तलाव, नदी असेल, आता उन्हाळ्यात तर शक्य नाही, परंतु ते नारळ आपल्याला घरामध्ये कधीही खायचं नाही, ते नदीमध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे।
म्हणजे ते नदीमध्ये आपल्याला विसर्जन करायचं, अर्पण करायचं आहे, म्हणजे नदीमध्ये नेऊन टाकून द्यायचं किंवा तलावामध्ये तुम्ही टाकून शकता. माझ्या ताई किंवा मैत्रिणींनो, लक्षात घ्या की असा तडा गेलेला नारळ चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये वापरायचा नाही किंवा आपल्या घरामध्ये प्रसाद म्हणून खायचा नाही. तो नारळ आपल्याला पाण्यामध्येच विसर्जित करायचा आहे. आता बरेच जण हे नारळ आपल्या घरात खातात किंवा भाजीमध्ये टाकतात किंवा त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवतात, पण आपल्याला तसं करायचं नाही. खरं तर तो नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्येच प्रवाहित करायचा आहे. आता अशी ही कमेंट आली होती की आपल्याला नारळ कधी बदलायचा, तर तुम्हाला आता एक सांगेन. आता उन्हाळा आहे तर लवकर नारळातलं पाणी आटू शकतं, तर तुम्हाला जर शक्य होत असेल तर माझी म्हणजे जबरदस्ती तुम्हाला इथे नाही. तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी जर बदलायचं असेल तो नारळ, तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी म्हणजे एक माता लक्ष्मीचा किंवा आपल्या कुलस्वामिनी आईचा प्रसाद म्हणून तुम्ही प्रत्येक शुक्रवारी तो नारळ बदलू शकता. संध्याकाळी काय करायचं, आपण जर सकाळी आपल्याला वट म्हणजे बदलायचा, आपण तो नारळ बदलणार आहोत सकाळी, तर तो नारळ दुपारी आपल्याला फोडून ठेवायचा आणि संध्याकाळी त्या नारळाचा आपल्याला काहीतरी गोड प्रसादच बनवायचा आहे. खीर बनवा किंवा काहीही बनवा तुम्ही त्या नारळाची, आणि आपल्याला देवाला त्याचा पहिले नैवेद्य दाखवायचा थोडासा, आणि आपण सर्वांनी मिळून घरातल्यांनी तो नारळ आपण खाऊन घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही तो नारळ बदलू शकता प्रत्येक शुक्रवारी, किंवा अमावस्या पौर्णिमेलाही तुम्ही नारळ बदलू शकता. आणि पुन्हा एकदा खरोखर सांगेन की आपल्या देवघरामध्ये खरोखर माझ्या ताई मैत्रिणीला एक विनंती करते की खरोखर तुम्ही तो कळस आपल्या देवघरामध्ये ठेवा. त्याला काहीच कुठला खर्च लागत नाही किंवा काहीच होत नाही. त्याचेही आपल्याला खरोखर परिणाम दिसायला सुरुवात होते. आणि तुम्हाला जर कुलदेवीविषयी माहिती हवी असेल तर कृपया मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तुम्हाला त्यावरही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. मला तुम्ही नक्की सांगा की कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील. कमेंट करत जा थोड्या, म्हणजे जेणेकरून मलाही तो व्हिडिओ बनवायला सोपं जाईल, म्हणजे मलाही तुमची मदत भेटेल. आणि एक निदान श्री स्वामी समर्थ म्हणून तरी कमेंट करत जा, जेणेकरून स्वामी महाराजांचा नाम जपही होईल. आणि हो, लवकरच म्हणजे उद्याच तुम्हाला उद्या किंवा परवा पारायणाविषयी मी माहितीचा एखादा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन. आता स्वामी महाराजांचा जन्मदिवस जवळ आलेला आहे, पुण्यतिथी जवळ आलेली आहे, त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. मी कोणती सेवा करणार आहे याविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. किंवा ज्यांना शक्य होत नाही आता 11 दिवस सेवा करणं किंवा 21 दिवस सेवा करणं, त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ खूप खास असा घेऊन लवकरच येईन. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करून ठेव. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब परिवाराला मनातून श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.